मराठी, ते धडक ते धडक. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. माळवाडीत दुचाकीच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका महिलेच्या स्कूटीची आणि शाळकरी मुलीच्या सायकलची धडक होऊन हा भीषण अपघात झालाय. या अपघातात माळवाडी येथील 10 वर्षीय सिद्धी रामा खांडेकर हिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या अपघात प्रकरणी हजारवाडी येथील अलका बजरंग यादव या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पलूस तालुक्यातील माळवाडी येथे काल सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 10 वर्षांच्या शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिद्धी रामा खांडेकर, वय 10, राहणार माळवाडी, असे या अपघातात प्राण गमावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की काल सोमवार 27 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास भिलवडी येथील माध्यमिक शाळेत शिकणारी सिद्धी खांडेकर ही शाळा सुटल्यानंतर आपल्या सायकलवरून घरी निघाली होती. यानंतर तासगाव भिलवडी मार्गावरील माळवाडी येथील पाटील सर्व्हिसिंग सेंटर पुढे आल्यानंतर ती घरी जाण्यासाठी उजवीकडे वळण घेत होती. यावेळी हजारवाडी येथील अलका बजरंग यादव, वय 35, ही महिला आपल्या दुचाकीवरून शाळकरी मुलांना घेऊन हजारवाडीच्या दिशेने निघाली होती. यावेळी सदर स्कूटीची आणि सिद्धीच्या सायकलची भीषण धडक झाली. या धडकेत सिद्धी रस्त्यावर फेकली गेली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर नागरिकांच्या मदतीने सिद्धीला तातडीने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने सिद्धीला पुढील उपचारासाठी तातडीने सांगली येथे हलवण्यात आले. परंतु सांगली येथील रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सिद्धीचा मृत्यू झाल्याने माळवाडी गावावर मोठी शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मयत मुलीचे नातेवाईक प्रमोद आकाराम खांडेकर, वय 36, राहणार माळवाडी, यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून स्कूटी चालक महिला अलका बजरंग यादव या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील योग्य उपाययोजना न केल्यामुळे परिसरात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.